कैनन के कैमरे में कैद किया जाए वैसा शुरुआत। आकाश जांगीड़, ही इज इन पर्पल पैच। पिछले 2 महीने में इसने इतने रन बनाए। इस बार धीमी गेंद, बहुत अच्छा हाई आर्म बॉलिंग एक्शन, लेकिन वाइड दिया गया है और सुमित ढेकले ने तुरंत रेफर किया है वाइड बॉल के लिए। बहुत अच्छी हाइट है ओमकार की और हाई आर्म बॉलिंग एक्शन। वाइड बॉल, रिव्यू लॉस्ट। फील्डिंग टीम ने रिव्यू खो दिया है क्योंकि दोनों टीमों को एक एक रिव्यू है। ये पारी का रिव्यू खत्म हुआ है शौर्य हर्षित 11 के लिए। राहुल सोलकर साहब की ये टीम है। मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग और सुप्रीमो दोनों ये टाइटल इस नाम से जीते गए। नो बॉल, नो बॉल और फ्री हिट। ओमकार थोड़ा सा संघर्ष कर रहे हैं एक अच्छे टप्पे पर बॉल करने के लिए और यह बहुत जरूरी रहेगा। शौर्य हर्षित 11 एक मजबूत ताकत है। किशन देवेंद्र से लेके विश्वनाथ जाधव से लेके सुमित ढेकले से लेके प्रतीक घरत से लेके बहुत बड़े बड़े क्रिकेटर्स, संतोष यादव। इट्स अ वेरी गुड टीम शौर्य हर्षित। लेकिन सामने MUCC संबलपुर सिल्वर स्टार। ऑफ स्टंप के बाहर से इसको लिया था, मिड ऑन की तरफ जाती हुई गेंद, 1 रन। विश्वनाथ जाधव वहां पर गेंद को रोकेंगे और स्कोर अब आगे बढ़ता हुआ 11 बगैर किसी नुकसान के 11। इश्तियाक शेख, इश्तियाक को आपने कई बार विक्रोलियंस में भी खेलते हुए देखा होगा। आकाश जांगीड़, बहुत जबरदस्त उनके लिए प्रदर्शन रहा है। मॉनसून ब्लास्ट, RK फ्री हिट चैंपियनशिप में भी बहुत जबरदस्त उनका फॉर्म रहा है। घाटकोपर के एक ऐसे बेहतरीन बैटर हैं आकाश जांगीड़। शाज इंटरनेशनल प्रीमियर लीग में भी बेस्ट बैटर। थोड़ा सा कलाइयों से विकेटों के आगे खेलना चाह रहे थे, बॉल गई पीछे और वाइडिश स्क्वायर लेग पर किशन देवेंद्र बॉल को फील्ड करने में कामयाब रहे। स्कोर आगे बढ़ता हुआ 12 पर पहुंचा है। 5-5 ओवर के मुकाबले हैं आज के दिन का। ये 5वां मुकाबला। इसके बाद 3 मुकाबले और हैं, क्वार्टर फाइनल, सेमीफाइनल और फाइनल। इस बार धीमी गेंद, ओमकार का ये मानो ब्रह्मास्त्र है। बहुत अच्छे से इसका उपयोग उन्होंने किया है। एक स्टॉक बॉल होता है बॉलर के पास जिसको आप जब चाहे यूज करें और यही वो उनका मास्टर शॉट था आकाश जांगीड़। क्योंकि जितनी बॉल तेज आएगी उतना आकाश उसे तेज खेल पाएगा, ये शायद उन्होंने सोचा। 12 रन और अब देखिए ये आकाश की रेंज है। आकाश के 6 को देखने के लिए आकाश झुक गया, वक्त रुक गया और जन्नाटेदार 6 रन। ऑफ स्टंप के बाहर से उस गेंद को घसीटा था। मैं मारता कम घसीटता ज्यादा हूं और ऐसा घसीट लिया। स्कोर अब आगे बढ़ता हुआ 18 पे पहुंचा है आकाश जांगीड़। देखिए ऐसे एक दिन में आकाश तैयार नहीं होता। इसने भी बहुत स्ट्रगल किया पिछले 2, 3, 4 साल में। अलग अलग टीमों से खेलते हुए इसने अपनी
जगह बनाई, फॉर्म को टिकाने का प्रयास किया और आज एक अच्छी पोजीशन में है। इस बार फाइन लेग बाउंड्री के बाहर जाती हुई गेंद, 4 रन। सबसे बड़ी बात है, अगर आप सबसे बड़ी बात है एबिलिटी टू डाइजेस्ट द रिजेक्शन। कोई आपको ना बोले, वो हजम करना आना चाहिए। अब मैं तो बॉलीवुड के बहुत एग्जांपल देता हूं, एक और रखता हूं आज आपके सामने। हम आपके कौन जब फिल्म रिलीज हुई तो मेट्रो सिनेमा ने कहा कि हम ये फिल्म हमारे थिएटर में नहीं लगाएंगे, इसमें बहुत गाने हैं, ये पिक्चर नहीं चलेगी। और ये अपॉर्चुनिटी लिबर्टी सिनेमा ने पकड़ ली और 1 साल तक हम आपके हैं कौन ये लिबर्टी में चली। मेट्रो का नुकसान, ये लिबर्टी का फायदा हुआ। सो समवन्स लॉस इज समवन्स प्रॉफिट एंड दैट इज व्हाट एग्जैक्टली आकाश जांगिड इज ऑल अबाउट। ये कई बार हारा, कई बार जीता, कई बार हिम्मत हारा, कई बार ये रोया, लेकिन अब ये खड़ा हो गया। चला सामना लवकर सुरू करा शौर्य हर्षित। 22 रन्स इन द वेरी फर्स्ट ओवर। आकाश जांगिड क्या बेहतरीन पारी खेल रहे इस वक्त। 19 पर आकाश और 1 पर इश्तियाक शेख। आज हमने शाहिद शेख को बैटिंग करते हुए देखा, जिस तरह बैटिंग की उन्होंने। और अब नए ओवर की शुरुआत होगी। गेंदबाज है अजहर शेख और मजा तभी आता है मैच को तू देख जब शेख के सामने खड़ा हो एक दूसरा शेख। और शेखों की लड़ाई जो है ना, ये बच्चों का काम नहीं है। शेखों की लड़ाई केवल मर्द ही देख सकते हैं। क्या शॉट खेला है, और वहां पर राहुल जोगाड़िया ये खड़े थे, लेकिन बहुत ही सजीले अंदाज में एक्सटेंशन ऑफ आर्म्स एंड एक बहुत बढ़िया लिफ्टिंग अपरकट। किसी जमाने में सीमित ओवरों के क्रिकेट में इस तरह के शॉट खेलना ये अक्षम्य अपराध माना जाता था, लेकिन आज नहीं। आज के क्रिकेट की जो मांग है उसमें आप डॉट बॉल नहीं खेल सकते, तो अच्छी बॉल पर भी रन बनाना जरूरी है। डॉट बॉल तो भूल ही जाइए। खराब गेंद पर 4-6, अच्छी गेंद पर कम से कम 1, ये मंत्र है आज के बल्लेबाजों का। स्कोर 23। इस बार फाइन लेग की और, लेकिन वहां फील्डर मौजूद है और ये वजह है कि 1 रन आकाश जांगिड को मिलेगा। स्कोर आगे बढ़ता हुआ पहुंचेगा अब 24 पर। बाई दाई जोड़ी, स्ट्रोक सिलेक्शन अच्छा, और सबसे बड़ी बात है सिल्वर स्टार का जो ये फॉर्म रहा है इस साल, MUCC संबलपुर ओडिशा सिल्वर स्टार भिवंडी। बहुत अच्छा एंगल बनाया था, गेंद ने हवा में मानो थोड़ा तैर कर आई थी। अनवी अंजू इनकी टीम है। संबलपुर ओडिशा में आप चले जाएं तो दुलदुला बाजा एक प्रकार है, कल ही मैं फेसबुक में देख रहा था, और बिल्कुल उस दुलदुला बाजा की तरह अपना नाम किया MUCC संबलपुर सिल्वर स्टार ने। खराब बॉल थी, लेग स्टंप की लाइन के बाहर, देखना होगा। यहां पर आउट होने का खतरा, बल्ले को ग्राउंड किया आकाश ने और नो बॉल फ्री हिट। कमर की ऊंचाई के ऊपर थी द बीमर। स्ट्राइक पर इश्तियाक शेख, बॉलर हैं अजहर शेख। 25 और इस बार उठा दिया है। नो बॉल फ्री हिट पर आने वाला ये गगनचुंबी
बाद टेनिस क्रिकेट में या रबर बॉल क्रिकेट में मैं सुमित ढेकले और ओमकार देसाई को एक टीम में साथ देख रहा हूँ। वो रेयर होता है। कमल हसन और रजनीकांत बहुत कम फिल्में साथ में करते हैं, लेकिन कभी कभी हो जाता है। मणिरत्नम कर देता है। तो मेरे ख्याल से reunion of two giant cricketers today, 31 without any wickets. शौर्य हर्षित की बॉलिंग है, बैटिंग चल रही है MUCC संबलपुर सिल्वर स्टार भिवंडी टीम की। हमारे साथ बिलाल शेख मौजूद है, RK फ्री हिट, जिन्होंने बेस्ट बैटर, बेस्ट बॉलर और प्लेयर ऑफ द टूर्नामेंट के लिए RK फ्री हिट का बल्ला पावर्ड बाय MJ स्पोर्ट्स, रजी कुवारी, ग्यासुद्दीन शेख और बिलाल शेख, इनके हम शुक्रगुजार हैं। स्कोर 31। बहुत ज्यादा वाइड मूवमेंट, अजहर अपनी गेंदों को कंट्रोल नहीं कर पा रहे। स्कोर 32। बहुत अच्छे मूड और मिजाज में खेला जाने वाला ये मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी। इस बार ऑफ स्टंप से आधा मीटर बाहर से उसको लपेटना चाहते थे, बॉल गई है वहां पर संतोष यादव के पास जो खड़े थे डीप मिड विकेट में। स्कोर आगे बढ़ता हुआ 33 रन। So score right now is 33 runs without any wickets. मिस टाइम जरूर हुआ है, बॉल गई है लॉन्ग लेग की तरफ, एक रन जरूर पूरा किया। किशन वहां पर बैकअप करने के लिए पहुंचे थे, बॉल जा रही है बाउंड्री लाइन की तरफ। इसके पहले अब यहां पर दूसरा रन पूरा करते हुए आकाश जांगिड़, दो युवा खिलाड़ी हैं, उनके पैरों में वो ताजगी है। और ओवर यहां पर मुकम्मल होते हुए कुल मिलाकर 2 ओवर के बाद स्कोर है 35। आकाश जांगिड़ बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं और उनका साथ निभा रहे हैं उनके साथी बल्लेबाज इश्तियाक शेख। दीपक चौहान साहब की टीम, जिसने अभी अभी FM कांधारी किंग्स को पराजित किया, और फिर उसमें जीतने वाली जो टीम है वो सेमीफाइनल में मुकाबला करेगी NP स्पोर्ट्स, और सेमीफाइनल में जीतने वाली टीम का मुकाबला होगा RK स्पोर्ट्स मोरवा से चैंपियनशिप जीतने के लिए। 2 overs 35। इश्तियाक शेख और आकाश जांगिड़ की जोड़ी इस वक्त बहुत जबरदस्त बैटिंग कर रही है और अपने कदरदान बढ़ा रही है। बल्ले का मोटा सिरा और पहली स्लिप पर आउट। यहां पर ये पहला विकेट विश्वनाथ यादव को मिलता हुआ, इश्तियाक शेख आउट। विश्वनाथ यादव, पहला विकेट, 35 रन की पार्टनरशिप यहां पर खत्म हुई। इश्तियाक शेख की जगह पर आते हुए पवन केने, टीम के कैप्टन।
पवन केने एक उत्कृष्ट फील्डर, उपयोगी गेंदबाज, खतरनाक और खूंखार बल्लेबाज और एक ताजगी भरा कैप्टन। बहुत कम लोग होते हैं जो इस तरह के ऑलराउंडर होते हैं। वेरी रेयरली who can be captain, who can be batter, who can be bowler, who can be fielder. 35 for 1. अच्छी शुरुआत विश्वनाथ यादव, बहुत अच्छी बॉलिंग का मुजाहरा पेश करते हुए इस साल की सुप्रीमो ट्रॉफी के प्लेयर ऑफ द टूर्नामेंट रहे। पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग में और भिवंडी प्रीमियर लीग में भी बहुत जबरदस्त प्रदर्शन रहा। बढ़िया गेंद, थोड़ा धीमा रखा था और कटकर अंदर की तरफ आई थी। शुरुआत जो चाहिए थी वो आकाश ने दिलाई है, लेकिन अब जैसे विकेट गिरा है थोड़ा सा यहाँ पर कशमकश का वक्त चलता हुआ। MUCC संबलपुर ओडिशा सिल्वर स्टार वाइड बॉल अंपायर अजीत म्हात्रे द्वारा। 36 for 1। पांच ओवर में मेरे ख्याल से 75 से 80 ये स्कोर की प्लानिंग जरूर रहेगी। इस बार पुल कर दिया है, थोड़ा सा मिस टाइम जरूर हुआ है। गेंद के नीचे आने का प्रयास, कैच नहीं हो पाएगा ओमकार द्वारा। राहुल जोगड़िया ने गेंद को उठाया और थ्रो करे उसके पहले 2 रन पवन केने के नाम पर। मेरा नाम है पवन और मैं क्रिकेट खेलता हूं A1। 38 for 1। $39 for the loss of 1 wicket। आप देख रहे हैं AR रॉयल वॉरियर्स प्रेजेंट्स मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी 2024। $38 for 1, थर्ड ओवर। विश्वनाथ की लोअर फुल टॉस बॉल थी, किशन के पास गेंद गई और 1 रन। मेरे ख्याल से इस ओवर में रनों पर ब्रेक लगा है। विश्वनाथ यादव, बैट लाइक अ मिलियनर, बॉल लाइक अ माइजर एंड फील्ड लाइक अ सुपरमैन। ये विश्वनाथ यादव है और ये क्वालिटीज ने उसको मैन ऑफ द सीरीज बनाया सुप्रीमो में। जड़ में आती हुई गेंद, अपील है, लेकिन अब अंपायर के साथ थोड़ी सी बहस चल रही है और फैसला आएगा।
जिनकी शादियां हो गई है वो ना सोचें, जिनकी नहीं हुई थोड़ा सा फेयर एंड हैंडसम लगाएं। नवरा पाइजे गोरा गोरा डेडिकेटेड टू पवन केने। $39 for 1 आफ्टर 3 ओवर्स। 4 रन दिए अपने ओवर में विश्वनाथ यादव ने। अब ओवर लेकर आ रहे राहुल जोगाड़िया। क्या जबरदस्त गेंदबाजी राहुल जोगाड़िया की रही थी। लोअर फुल टॉस थी, स्वीप कर दिया, वहां फील्डर है। 1 रन से ज्यादा परेशानी नहीं होगी यहां पर टीम शौर्य हर्षित 11 को। MUCC संबलपुर सिल्वर स्टार को इस वक्त सिल्वर स्टार के शुभम नाइक हमारे साथ मौजूद है, बिलाल शेख हमारे साथ है, स्वागत है। इस साल बहुत जबरदस्त प्रदर्शन रहा है बारिश के क्रिकेट में इस टीम का। कई जगहों पर फाइनल जीता, अंतिम मुकाबले तक पहुंचे। मॉनसून ब्लास्ट खास करके जो तरीके से टूर्नामेंट खेला, काबिल तारीफ। बदलापुर गई है या फिर मतलब बदलापुर में भी अच्छा प्रदर्शन, डोंबिवली में अच्छा प्रदर्शन रहा इस टीम का। चैंपियंस, रनर्स अप, स्ट्राइक रेट बहुत अच्छा है सिल्वर स्टार का। सबसे बड़ी बात है आप कितने टूर्नामेंट खेलते हैं ये इंपॉर्टेंट नहीं है, उसमें कितने में आप फाइनल में पहुंचते हैं ये पहला बेंचमार्क है। और उसमें सिल्वर स्टार वाकई में सरे फहरिस्त टीम के रूप में देखी जा सकती है। 41 for 1 पवन केने कप्तान है इस टीम के, उन पर बहुत बड़ी जिम्मेदारी है इस वक्त रनों की रफ्तार को बढ़ाने की। राहुल जोगाड़िया, 2 युवा खिलाड़ी आपस में भिड़ते हुए पिच के ऊपर। पवन एक बार फिर से वो आजादी ले नहीं पाए, राहुल जोगड़िया की गेंदों में वो विड्थ नहीं मिल पा रहा है और घास में वहां बॉल खोजने में कामयाब रहे थे ओमकार। 42 for 1 चौथा ओवर। आड़े बल्ले से खेला है और गैप में खेला गया शॉट। आकाश जांगिड़ के बल्ले से ये शानदार चौका। पटकी हुई गेंद बहुत ज्यादा ऊपर उठती हुई और यहां पर राहुल जोगाड़िया, अब यहां पर रिफर किया गया है बैटिंग टीम द्वारा वाइड बॉल के लिए। सुमित डेकले वहां पर अपने खिलाड़ियों से बात करते हुए, थोड़ा समय उनके पास एज अ अपना रिव्यू खो चुकी है। 47 for 1 स्ट्राइक पर अब आकाश जांगिड़। 28 नॉट आउट आकाश जांगिड़ एजे। इस बार झोंक दिया पूरी ताकत को और खेल दिया उड़न खटोला, 6 रन। क्या बेहतरीन टाइमिंग थी, हैंड आई कोऑर्डिनेशन देखते ही बन रहा है आकाश जांगिड़ ऑन साइड पर डोमिनेट करते हुए इस मैच को।
लेग साइड पर मैच पकड़कर चलते हुए आकाश जांगिड़ 50 पूरे हुए टीम के 53 पर 1। MUCC संबलपुर सिल्वर स्टार शौर्य हर्षित के सामने। क्योंकि सिल्वर स्टार की गेंदबाजी भी बहुत जबरदस्त है, वो चाहेंगे कि ये स्कोर कम से कम 5 ओवर में 70 तक ले जाए ताकि गेंदबाजों को थोड़ा मौका मिले फाइट करने का। 4 ओवर्स 53 फॉर 1। 13.25 का रन रेट है और 13 रन और इसमें जोड़ते हैं तो 66 बनेंगे। एक आध चौका आ गया तो 70। आखिरी ओवर करेंगे अजहर शेख। लास्ट ओवर इन दी फर्स्ट इनिंग्स। आप देख रहे हैं AR रॉयल वॉरियर्स प्रेजेंट्स मीरा भाईंदर चैंपियंस ट्रॉफी 2024 एट मोरवा ग्राउंड भाईंदर वेस्ट। स्टंप टू स्टंप बॉल रही थी, थोड़ा धीमी भी थी, पवन के ने कनेक्ट नहीं कर पाए, थोड़ा अपने आप से नाराज हैं कैप्टन और लेग बाय। स्कोर 54 फॉर 1। एक अच्छी बात है कि लेग बाय का एक ही रन आया, पवन ने बड़ा शॉट नहीं खेला, लेकिन इसका मतलब यह है कि अब स्ट्राइक पर जो फॉर्म में बैटर है आकाश वो अब आ चुका है। अजहर के सामने अब है आकाश। थॉमस डायस की हाफ सेंचुरी आज के दिन का हाईलाइट रही है। लोअर फुल टॉस और स्लॉक स्वीप कर दिया है और भागकर 2 रन पूरे किए। आकाश जांगिड़ बहुत तेज भागे थे, मानो लक्ष्मीनगर से पंतनगर के बीच में मिनी मैराथन दौड़ रहे हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ 56 फॉर 1। 56 रन 1 विकेट के नुकसान पर आखिरी ओवर का खेल। फुल टॉस बॉल और यहां पर ओमकार के हाथ में कैच दे दिया और विकेट लेने में कामयाब रहे अजहर शेख। आउट हुए आकाश जांगिड़, कॉट बाय ओमकार, बोल्ड बाय अजहर शेख। छत्तीस रन बनाकर आउट हुए आकाश जांगिड़। विश्वनाथ यादव के वो ओवर ने तहलका मचा दिया। पिछले साल आजमगढ़ प्रीमियर लीग में बहुत जबरदस्त प्रदर्शन रहा था विश्वनाथ यादव का। 56 रन 2 विकेटों के नुकसान पर। स्विच हिट लगाने का प्रयास था, द ब्लैक पैंथर विश्वनाथ यादव। जबरदस्त टर्न अराउंड आज सुबह, जिस तरह पहले मैच में हमने देखा था PVR पैंथर्स रायगढ़ ने जो टर्न अराउंड किया था फिरोज 11 रॉयल के सामने, वैसा ही टर्न बैक यहां पर किया है सिल्वर स्टार के सामने। और एक और विकेट गिर सकता है यहां पर रनआउट के रूप में और पारी का ये तीसरा विकेट। MUCC संबलपुर सिल्वर स्टार जब रनों की ज़रूरत है रन बना नहीं पा रहे हैं और कहीं ना कहीं उनकी बल्लेबाजी के खूंटे हिलते हुए नजर आ रहे हैं और उसका सीधा श्रेय बॉलिंग को जाता है। नए बैटर है विवेक शेलार। बहुत कम लोग जानते हैं अपनी बॉलिंग में कॉटन बोल्ड के विकेट्स का इनके नाम पर रिकॉर्ड है।
उन्होंने खेली जब ऑस्ट्रेलिया की टीम भारत दौरे पर थी, तब उन्होंने ऑस्ट्रेलियन टीम को नेट बॉलर के रूप में सेवाएं दी। बहुत हाई क्लास क्रिकेटर है विवेक शेलार। पैर पर बॉल और आउट, LBW। और LBW के लिए कोई मैच समरी आपके सामने है। आकाश जांगिड़ बहुत अच्छी पारी 36 की, बाकी खिलाड़ियों ने थोड़ा निराश किया। इश्तियाक ने 9 रन 4 रन, पवन केने 0, योगेश भालेकर 7 एक्स्ट्रास। बॉलिंग कार्ड आपके सामने। अजहर शेख 2 ओवर किए, उन्होंने 15 रन देकर 2 विकेट लिए। ओमकार 1 ओवर 22 रन, राहुल जोगाड़िया 1 ओवर 13 और विश्वनाथ 1 ओवर 5 रन 1 विकेट। फॉलो विकेट्स 35, 56, 56 और 56। तो दूसरी पारी में जब खेल की शुरुआत होगी हमारे साथ जुड़ेंगे राजेश कुले। धन्यवाद। पनवेल असेल, रायगड असेल, भिवंडी, ठाणा, पालघर आणि नक्कीच वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नामांकित खेळाडूंवर तयार झालेली गाणी त्या खेळाडूंची ओळख आणि त्या गावाचं नाव निर्माण करणारं ठरलं। ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट आणि ओपन क्रिकेटमध्ये आज आपण कित्येक खेळाडूंना पाहिलं। मग अशी आपण वाकलणचे केतन म्हात्रे यांना पाहिलं, आता पवन केणे यांना आपण पाहतोय आणि कित्येक असे खेळाडू आहेत। म्हणजे आपण विश्वनाथ जाधव यांचा या अगोदरच ज्या प्रकारचा खेळ पाहिला आणि आता तो संघ देखील या ठिकाणी सज्ज होणार आहे। त्यामुळे हीच ओळख दिलेली आहे सर्व खेळाडूंना आणि 2 टेनिस क्रिकेट विश्वातील असे तारे सितारे ज्यांची ओळख नेहमीच प्रत्येक खेळाडूंच्या प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत असणारे खेळाडू। ओमकार देसाई मुंबई टेनिस क्रिकेटचा एक ब्रँड अँबॅसेडर ज्याला आपण म्हणतो, टेनिस क्रिकेटचा बादशाह। दुसऱ्या बाजूला बाहुबली ऑफ टेनिस क्रिकेट सुमित डेकळे, या दोघांना आपण पाहतोय। काल मी उल्लेख केला ज्यावेळेस उमेश वाघ RK मोरवा या संघाचं प्रतिनिधित्व करणारा ज्यावेळेस विनर स्पोर्ट्ससाठी देखील त्याने प्रतिनिधित्व केलं आणि गेले 13-14 वर्षापूर्वीची आठवण नक्कीच आठवली ज्यावेळेस सुमितच्या संघातून देखील उमेश वाघने आपलं प्रतिनिधित्व केलं। काल RK मोरवा अंतिम फायनलमध्ये पोहोचलेला आणि विशेषतः सुमितला आता आपण पाहणार आहोत ॲक्शनमध्ये। गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होतोय संघासाठी पहिल्या आणि वैयक्तिक पहिल्या षटक घेऊन। एक्स्ट्रा खेळाडू कंपल्सरी कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या। शौर्य हर्षित संघाचा आहे, मात्र प्रिया लॉजिस्टिक या अगोदर आपण पाहिलं जो संघ विजेता ठरलेला आहे आणि तो यातील विजेत्या
संघाबरोबर खेळणारे MUCC सिल्वर स्टार संबळपूर या संघाने जे आव्हान दिलेलं आहे ते म्हणजे 57 धावांचं लक्ष्य आहे 5 ओव्हरमध्ये 57 रन्स टू विन. विवेक शेलार ज्याच्यावर आधारित एक गाणं आपण ऐकलं आणि विवेक शेलार याला आपण नुकतंच पाहिलं ज्या पद्धतीने ऑस्ट्रेलियाचा संघ भारतीय दौऱ्यावर आल्यानंतर या खेळाडूची देखील ओळख जो आपण व्हिडिओ पाहिला आणि खरोखरच आपल्याला फार आनंद झाला. टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना आपल्यामधील असा एक खेळाडू जो आज हे प्रतिनिधित्व करत आहे. आपल्याला कल्पना आहे दहिसरमधील मोहित अवस्थी जो मुंबई संघाचा देखील खेळाडू झाला. दहिसर बॉईजसाठी त्यांनी प्रतिनिधित्व केलं आणि पाहता पाहता आता आपल्याला पाहायला क्रिकेटर शशी कदम असेल किंवा ऐश्वर्य सुर्वे. मगाशी आपण योगेश पवारला पाहिलं. स्ट्राईकला ओंकार देसाई. षटकातील पहिला चेंडू विवेकचा. पहिलाच फुलटॉस चेंडू आणि त्या चेंडूला पाठवले डीप स्क्वेअरच्या दिशेने एक धाव. आज आपण क्वचित असे पाहिलेले की फुलटॉस चेंडूवर षटकार मॅक्झिमम पाहायला मिळालेत. मात्र फुलटॉस चेंडूवर विकेट देखील आणि फुलर लेन टाकलेले चेंडू ज्याला विशेषतः आपण भन्नाट वेगाने स्वार होऊन धीरज भोईरने टाकलेले षटक आपण पाहिलं. आणि नक्कीच हे म्हणेन की जे प्रेक्षक जरी तो स्पेल पाहिला नसेल तर धीरज भोईर ज्याने जबरदस्त स्पेल टाकला होता NP स्पोर्ट्ससाठी तो तुम्ही पाहू शकता अगेन्स्ट पीवेर पॅन्थर्स रायगड. गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा विवेक शेलार. राईट अमोर द विकेट. स्ट्राईकला सुमित. आता मात्र आगळा वेगळा फटका खेळायला गेला आणि खेळाडू बाद गॉन. व्हॉट अ विकेट. महत्वाची विकेट या ठिकाणी मिळते आणि मोठा धक्का बसतो या ठिकाणी. शौर्य ची अगून पर्सनॅलिटी पाहिलं तर एका बाजूला राकेश प्रभूची देखील अशी उंची. प्रतीक घरत आता येतोय. पहिला चेंडू जो स्वीप करायला गेले होते सुमित ढेकळे आणि बाद होऊन परतले. पहिला गडी बाद होतोय. यश मिळतं नक्कीच ज्या प्रकारचं विवेक शेलार याचा वेग आणि त्याप्रमाणे चांगल्या टिपिकल यॉर्कर आपण पाहिला होता ज्याला आपण बुंधा म्हणतो त्या पद्धतीने ब्लॉक हॉलमध्ये टाकलेल्या चेंडूला खेळण्या अगोदरच या ठिकाणी एक संधी मिळाली आणि पहिला गडी बाद होतोय. आणि या ठिकाणी देखील क्लीन बोल्ड. अप्रतिम कामगिरी. विवेक शेलार इज ऑन फायर. मगाशी मी उल्लेख केला धीरज भोईरच्या स्पेलचा. वारंवार पहा. मात्र आता विसरू नका विवेक शेलार देखील या ठिकाणी सज्ज होतोय. MUCC स्टार सिल्वर स्टार हा एक स्टार कास्ट खेळाडू आपल्या गोलंदाजीची ओळख निर्माण करताना बंड्या आणि आता मंदार गुरवला या ठिकाणी थोडंसं पेशन्सने खेळावं लागेल कारण या ठिकाणी आपण पाहिलं तर 5 ओव्हरमध्ये 84, 85, 76, 72 या धावसंख्या आपण होताना पाहिलेल्या आणि चेस होताना देखील पाहिलेल्या आहेत. त्यामुळे 57 द टार्गेट डिफेंडिंग टीम MUCC सिल्वर स्टार अँड व्हॉट अ स्टार्ट बाय ओपनर बॉलर विवेक शेलार इज ऑन फायर. द फर्स्ट डिलिव्हरी प्लेड बाय ओमकार in the form of single and then back to back 2 wickets has been taken. So he's on a hat trick Vivek Shelar. आता मात्र समोरच्या दिशेने मारला फटका जोपर्यंत त्या ठिकाणी पवन केली जाईल. अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. एक धाव मिळते
आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते. धावसंख्या 2. 2 गडी बाद. अप्रतिम सुंदर असं क्षेत्ररक्षण पवन केणे याचं. आणि आता थर्ड अंपायर चेक करतायत मॉन्टी या ठिकाणी विशाल नाईक. आणि पंचांचा इशारा येतोय. बाउंड्री. हॅलो हॅलो चौकार. आणि खूप चांगला प्रयत्न केला बघा. 1 बाउन्स 2 बाउन्स. त्यानंतर पवन केणे त्या ठिकाणी आले. लॉंगॉनचे खेळाडू त्या ठिकाणी पोहोचले. लॉंगॉफला देखील तेवढीच संधी होती. मात्र ज्या प्रकारे लाईनवर आपण देशवरती पाय आणि त्यानंतर हा चौकार. धावसंख्या निश्चितपणे 1 आणि 4 5. विवेक शेला स्ट्राईकला. मंदार गुरव अँड फ्रॉम काळा चौकी. आता मात्र लेग स्टंपर पिचिंग झाल्यानंतर अजित म्हात्रे सर कुठलाही क्षण न घालवता वाईड घोषित करतात. अवांतर धाव. बॅट्समनला थोडंसं रिलॅक्स होण्यासाठी देखील संधी मिळते. एखादा चौकाराला वाईड आलेला आहे. पहिले 2 भन्नाट वेगाने टाकलेले चेंडू ज्यावेळेस आपण पाहिलं खेळाडू बाद झाले होते. स्लोवर बॉल. व्हॉट अ शॉट. ज्युसी हाफ वॉली ऑन द लेग स्टंप. आउट ऑफ द पार. कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना. हा येतोय उत्तुंग हाय अँड हँडसम टिपिकल स्ट्रोक ऑफ मंदार गुरव. षटकार. आता मात्र पुन्हा एकदा यॉक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जातोय तो म्हणजे वाईडिश फाईन लेगला. जोपर्यंत डीप वरनं खेळाडू पोहोचतोय कव्हर करतोय तोपर्यंत 2 नाही 1 धाव मिळते. धाव संख्या निश्चितपणे पुढे सरकते. एकूण 14. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 14. लॉस ऑफ 2 विकेट. बॅक टू बॅक 2 विकेट हॅज बीन टेकन बाय विवेक शेला. फर्स्ट सुमित ढेकले अँड द सेकंड वन इज आय थिंक 12 नॉट. कारण 1 षटकार आहे 1 चौकार. 6 आणि 4 10. त्यानंतर आपण पहिला वाईट 10 11 आणि 1 धावून काढलेली पहिली 12. आत्ताची 1. व्यवस्थित सांगा. धाव संख्या 13. पहिल्या चेंडूवर 1. त्यानंतर विकेट विकेट. त्यानंतर चौकार. त्यानंतर वाईट. त्यानंतर 6. त्यानंतर 1. एकूण 13. 2 गडी बाद 13 धावा. या ठिकाणी किसन देवेंद्र आपणास विनंती राहील. आपण विचारलं. ओके. गोलंदाजी करण्यासाठी पवन केणे याला आपण पाहणार आहोत. संघासाठी फार महत्वाची जबाबदारी पवन केणेवर आता असेल. थँक्यू किसन. चला लवकर किसन बाहर या. धन्यवाद. थैंक यू किसन देवेंद्र. और एक कमाल के खिलाड़ी. इनकी भी अलग पहचान है. हमेशा ये देखिए 2 बल्ला लेकर हमेशा चलते हैं. महेंद्र सिंह धोनी जिस तरह से ट्राई करते हैं. बाहुबली आउट होकर अब लौट चुके लेकिन अब पूरी जिम्मेदारी मंदार गुरव बंड्या पर रहेगी. आणि मिस टाइम होतो. 1 धाव पूर्ण केली. बघूया 2 धावांसाठी निश्चितपणे जातील. मंदार एक कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपण खेळताना पाहतोय आणि ओमकारने देखील मंदारला सांगितलेलं आहे की आपण व्यवस्थित धावगतीने चाललेलो आहोत. जरी 2 विकेट गेल्या असल्या तरी सुद्धा आपल्याला एका पार्टनरशिपची गरज आहे. आणि मंदार या ठिकाणी बघा पाहता पाहता अजून एक चूक झालंय का पाहूया.
ताई आणि कॅल्क्युलेशन छान आहे मंदार आणि ओमकारने. ज्यावेळी षटकार आला चौकार आला तेव्हा मंदारला सांगितलं ओमकारने की वी आर इन अ गुड पोझिशन ॲज पर ॲज टोटल 57 कन्सन. आणि त्या पद्धतीने एक सुरुवात छान आपल्याला पाहायला मिळते. 2 धावांनी धावसंख्या 15. डाव्या यष्टीवरचा चेंडू होता. स्वतःवर नाराज आहे मंदार. कल्पना होती त्याला या चेंडूला मोहर लागली असती. ज्या ठिकाणी आपण प्रवेशद्वार पाहतो या मैदानाचं त्या ठिकाणी हा षटकार जाऊ शकला असता. धावसंख्या पुढे सरकते. पहिल्या 2 चेंडूवर 3 धावा आल्यात. एकूण धावसंख्या 16 इन द सेकंड ओव्हर. पवन केने लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. आज आपण पाहिलं अनिकेत सानप, विक्रांत चव्हाण, त्यानंतर रोहित यादव या डावखुऱ्या गोलंदाजांना स्पिन अटॅक छान पाहायला मिळाला. आणि त्यांनी देखील चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करताना बॅट्समनला फलंदाजांना थोडंसं वेसण घातलेलं होतं. आता मात्र ऑफस्टमच्या जास्त बाहेर फक्त वेल लेफ्ट चांगला अंदाज घेतला. पंच मॉन्टी घोडेकर यांच्याकडनं वाईड अवांतर धाव घोषित केली जाते आणि धावसंख्या पुढे सरकते या एकेरी अवांतर धावेने 17. आता मात्र हा फटका निश्चितपणे चुकला. टायमिंग करण्याचा नक्कीच प्रयत्न होता, अयशस्वी ठरताना. मात्र त्या दरम्यान 1 धाव आणि धावसंख्या पुढे सरकते टोटल 18. 17 झालेत, नॉट 18. ऑफस्टमच्या खूप बाहेर आणि एक्सरसाइज पुन्हा एकदा मॉन्टी यांना करावी लागते. पंच दाखवत आहेत आत्ता 18 झालेले आहेत. आता मात्र या ठिकाणी ज्या बदल आली त्याचा वापर करून हा स्ट्रोक खेळायचा होता. त्या पोझिशनमध्ये आले होते मात्र तेवढं टायमिंग मिडल ऑफ द बॅट पाहू शकलो नाही आणि धावसंख्या पुढे सरकते टोटल 19 इन द सेकंड ओव्हर. पवन पुन्हा एकदा बघूया 2 धावांसाठी प्रयत्न होईल का. 1 धाव तर पूर्ण केले जोपर्यंत त्या ठिकाणी डीप वरून खेळाडू येतोय आणि त्या दरम्यान नक्कीच एकच धाव. धावसंख्या 20. धावसंख्या 20. हा देखील फटका खेळून काढलेला आहे डीप लॉंग ऑनला, ज्या ठिकाणी विवेक स्वतः आहेत. 21 आफ्टर 2 ओव्हर्स कंप्लीटेड. 18 चेंडू, धावांची गरज आहे निश्चितपणे. आपण पाहतोय 57 करायचे आहे टोटल आणि यातील तुर्तास तरी 21 धावा आपण होताना पाहिलेल्या आहेत. म्हणजे अजूनही 36 आपल्याला आवश्यक आहेत आणि 18 चेंडूमध्ये 36 म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 2 धावा, 12 धावांची सरासरी. कालपासून आपण या क्रीडा नगरीमध्ये पाहिलेलं आणि खेळपट्टीवर आपण धावांचा अक्षरशः पाऊस पडताना पाहिलेला आहे. जरी भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा असली तरी पावसाचा शिरका वाजून झालेला नाही. सकाळी वातावरण असं ढगाळ होतं, बोला आज दिवस छान जाईल आणि आज ओपन हाफमध्ये होईल तसं. काही ठिकाणी पाऊस पडला मात्र या ठिकाणी नाही. जे खेळाडू सकाळी आले ते देखील म्हणत होते की मीरा रोड भाईंदर त्या ठिकाणी खूप पाऊस पडत होता मात्र या परिसरामध्ये आपण ऊन पाहतोय आणि जणू काय असं वाटतं की पहिला आपला जो सीझन असतो, आपण नेहमी म्हणतो की सप्टेंबर संपतो ऑक्टोबरला नवीन क्रिकेटची सुरुवात होते, त्यावेळेस ज्या प्रकारचं वातावरण जणू काही तेच फक्त आपण पाहतोय. श्रावण महिन्यातील हे क्रिकेट आपण पाहत आहोत. रबर बॉल उद्या आपण पाहणार आहोत जनरल अरुण कुमार वैद्य मैदान, दीपक शाह मेमोरियल ट्रॉफी, MHB कॉलनी या ठिकाणी लाख मोलाची स्पर्धा. आणि उद्या कांदिवलीमध्ये देखील नॉर्थ स्टार चषक, एक जबरदस्त आयोजन. म्हणजेच दोन्ही बाजूला जवळपास 10 ते 15 मिनिटाचं अंतर असेल दोन्ही क्रीडा नगरीमध्ये. मात्र त्या ठिकाणी खरोखरच भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेटचा थरार आपल्याला पाहायला मिळेल. आज देखील या मोरवाच्या क्रीडा नगरीमध्ये स्टारकास्ट आणि दिग्गज खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. स्टार खेळाडू स्ट्राईकला मंदार गुरव, 2 षटकांनंतर धावसंख्या 21, 10.50 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते आणि आता 18 चेंडू 36 धावांची गरज. स्ट्राईकला मंदार गुरव, नॉन स्ट्राईकला आहेत ओमकार. गोलंदाजीसाठी सज्ज होतोय बॉलर.
योगेश योगेश भालेकर. योगेश सज्ज होतोय. राऊंड विकेट. पहिला चेंडू. नक्कीच संधी होती बघा. 2 ते 3 चेंडू असे आपण पाहिले. बायच्या रूपात एक धाव. परफेक्ट लेंथ डिलिव्हरी मात्र पिक करू शकले नाही. एक धाव बायच्या रूपात. धावसंख्या 22. 17 चेंडू 35 धावांची गरज. फाईन काय होतं. फ्लिक केलेला आहे चेंडू. आता डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खेळाडू येतो. एकदा पूर्ण केला आणि कॉल करतो. डेंजर एंडला बघूया. 2 धावा तर मिळालेल्या आहेत. 3ऱ्या धावासाठी जाणार का. एक कॉल छान होता मात्र डेंजर एंडला धावायचं होतं. फलंदाज ओमकारला आणि त्या दरम्यान या 2 धावा पूर्ण होत आहे. 2 धावांनी एक संख्या 24-24. आता मात्र या चेंडूवर असा बाहेर निघणारा मात्र त्या चेंडूला ऑन साईडला खेळायला गेले. टॉपेज लागला आणि यष्टीरक्षकाच्या हातात झेल देऊन परत आकाश जांगीर त्या ठिकाणी होते. नवीन फलंदाज विश्वनाथ जाधव. वसई तालुक्यातील पालघर जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारा असा खेळाडू ज्याने आपली अष्टपैलू झलक दाखवली, चमक दाखवली आणि सुप्रीमो चषकाचा मॅन ऑफ द सिरीज मानकरी ठरला होता. तो म्हणजेच 4 व्हीलर विजेता. या खेळाडूंनी देखील खूप मेहनत घेतलेली आहे. गेल्या काही वर्षामध्ये आपण पाहिलं तर नॉन स्टार चषकामध्ये त्याने खेळलेली खेळी राजेंद्र सनप मेमोरियल ट्रॉफी जी लास्ट इयर आपण पाहिली, ज्यावेळेस एक मोठं आव्हान 84 धावा चेस करताना स्वतः एक जबरदस्त बॅटिंग केलेला हा फलंदाज आणि ज्यावेळेस मैदानावर येतो त्यावेळेस कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणारा, संयमाने आणि तितकाच घातक. समोर आहे तो म्हणजे योगेश. बघूया राऊंड विकेट गोलंदाजी करताना कशा प्रकारे यानंतर विश्वनाथसाठी आपल्या गोलंदाजीचा टप्पा लाईन या ठिकाणी मेंटेन करेल. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते एकूण 24-24 आणि जिंकण्यासाठी अजूनही धावांची गरज आहे 33 मोर रन्स टू विन. षटकातील 3 चेंडू झालेले आहेत. ऑन द राईज खेळायचं मात्र स्लोवरवर आतमध्ये येणारा चेंडू तितकंसं प्रॉपर टायमिंग करू शकले नाही. ज्या प्रकारे चेंडू खेळायचा होता आणि तसं ड्रिल करून दाखवतात की मला एक्झॅक्टली कुठे खेळायचं होता चेंडू. एक धावसंख्या 25. योगेश हॅलो. खूप चांगल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असताना या ठिकाणी आपण पाहतोय की फलंदाजाला पुन्हा एकदा कोणता चान्स देत नाहीये आणि ते आवश्यक आहे. समोर ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मंदार आहे, नॉन स्ट्राईकला विश्वनाथ आणि अचूक टप्पा योग्य नियंत्रणावर कंट्रोल जो आपण सुलतानचा आज पाहिलेला आहे तो या ठिकाणी दाखवावा लागेल. पुढचा चेंडू राऊंड विकेट. आता मात्र आवडता फटका खेळलेला आहे मात्र त्या ठिकाणी चेंडू सीमापार. चुकी होते. प्लेयर त्या ठिकाणी सेटअप होता मात्र हाच खेळाडू मंदार गुरव ज्यांनी पहिल्या मुंबई प्रीमियर लीग मध्ये एका ओव्हरमध्ये अक्षरशः 35,000चा मानकरी ठरला होता आणि सर्व 36,000 सर्व रिव्हर्स षटकार होते. असा मंदार गुरव मॅन फ्रॉम काळा चौकी बंटी मंदार यांनी आपल्या निश्चितपणे अशा पद्धतीने सुरुवात आणि अजय सरोज ज्याच्या गोलंदाजीवर ती बॅटिंग केली होती. पुढचा चेंडू राऊंड विकेट. आता देखील दाखवले आपली झलक. मेरी झलक सबसे अलग. मंदार नाम समझ के फ्लावर समझे गया. वायर वायर.
या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज सज्ज होत आहेत. मात्र संजू राठोड याचं एक गाजलेलं गीत, या अगोदर नऊवारी साडी त्यानंतर गुलाबी साडी, खूप गरीब घरातील मात्र अशा पद्धतीने स्वतःला सिद्ध केलंय. जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर नक्कीच कोणतंही क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असं नाही मात्र कुठलंही क्षेत्र. या ठिकाणी विशाल नाईक सर काहीतरी सांगतायत, लवकरात लवकर बॉल त्या ठिकाणी द्यायचे आहेत. बॉल खूप चांगल्या स्थितीमध्ये मॅच. मंदार जेव्हा फलंदाजीला आला तेव्हाच मी म्हटलं की ज्यावेळेस ओमकारने त्याच्याशी वार्तालाप केला, पहिला चौकार आला त्यानंतर षटकार, की आपण व्यवस्थित मॅचमध्ये आलेलो आहोत आणि त्या पद्धतीने त्याने एक छान असा खेळ केला. आणि आता मात्र ज्या वेळेस आपण पाहतो की एखाद्या फलंदाजाला वेल सेट झाल्यानंतर बॉल फुटबॉल सारखा दिसायला लागतो. जास्त टीम मीटिंग करू नका, चला गोलंदाजी करण्यासाठी येतोय गोलंदाज पवन केणे, याला पुन्हा एकदा आमंत्रित करतोय कर्णधार. डावखुरा लेफ्ट आर्म स्लोवर वन, कधी कधी आपण फास्टर देखील याचे चेंडू पाहिलेले आहेत. बॉल तिकडे चॉईस नाही आहे, मात्र विश्वनाथ जे बॉल आहेत त्यातले तुम्हाला सिलेक्ट करून खेळायचं तिथे. धावसंख्या आपण एकूण पाहतोय 35, धावांची गरज आहे 12 चेंडू आणि 22. 12 balls 22 runs required to win this match. मैदानात आले पाणी. बघूया या स्पर्धेतील या सामन्याची बदलेल का कहाणी. 57 करायचे, एकूण धावसंख्या 35, 3 गडी बाद. 12 चेंडू 22 धावांची गरज आहे. बॉल पुन्हा एकदा ठिकाणी लवकरात लवकर बॉल आतमध्ये टाकायचे आहेत. टेनिसचे बॉल आहेत, रबर बॉलचे काल देखील आपण पाहिलं. आज व्यावसायिक क्रिकेट असल्यामुळे खूप छान असं क्रिकेट पाहायला मिळतं आहे, कारण जेवढे चांगले फलंदाज तितकेच चांगले गोलंदाज आहेत. प्रभावी मारा करणारे कित्येक गोलंदाज. यानंतर देखील आपल्याला साहिल किंवा आमचे अपडेटर 70-70 स्पोर्ट्सचे लाईव्ह हेड सतीश जाधव यांना विनंती राहील, ते देखील आपल्याला आजच्या दिवसातील जे टॉपर आहेत स्कोरर आणि विकेट टेकर आपल्याला पाहायला मिळेल. काल आपण गीतेश पाटीलला पाहिलं जो टॉपर होता, आणि ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये आपण पाहणार आहोत ज्या पद्धतीने आज आपल्याला सायंकाळच्या सत्रात ते पाहायला मिळेल. आणि 12 चेंडू 22 धावांची गरज. पवन केणे आपल्या दुसऱ्या स्पेलमध्ये येतोय. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू स्टँड अँड डिलिव्हर. व्हॉट अ शॉट समोर मिळाला, याचसाठी केला होता ठास आणि विश्वनाथ म्हणेल माझी इच्छा पूर्ण केली. षटकार. चेंडू गरज आहे 16. प्रेक्षक झालेत गोळा. याची देही याची डोळा. आणि या मीरा भाईंदर चॅम्पियन्स ट्रॉफीचा या खुल्या गटातील हा दैदिप्यमान सोहळा. मोरवा क्रीडा नगरीमध्ये आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, क्रिकेट प्रेमींचं आणि यूट्यूबच्या माध्यमातून 70-70 स्पोर्ट्स पाहणाऱ्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आखू टप्प्यात चेंडू बॅकफुटला गेले. चेंडू बाहेर निघाल्यानंतर चेंडूला खेळून काढले. ज्या ठिकाणी वाईडिश लॉंगॉवरनं खेळाडू जाईल. एकदा पूर्ण केले. कॉल करणार का मंदार त्या ठिकाणी सांगितलेलं आहे, मात्र त्या दरम्यान थ्रो चुकीचा. 2 धावा. काल एका थ्रोवर आपण 8 धावा पाहिल्या होत्या, तरी सुद्धा सामना जयास्पोर्ट दहिसरने जिंकला होता. रोहित आणि भोला याला आपण पाहिलेलं आणि जबरदस्त. आता देखील आपण पाहतो थोडीशी वेगळ्या प्रकारची फेक होती, चेंडू फेक. धावसंख्या 43. आपला आवडता फटका पुन्हा एकदा ऑन द राईज खेळायला गेले, मात्र प्रॉपर टायमिंग नाही. चेंडू आता पॉइंटला 1 धाव. या एका धावेने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचते 44. 4-4 for 3. 44 4-4. दिल मांगे मोर. आणि आता बघूया पवन याच्याशी आकाश देखील बोलतोय, कारण आकाश ज्या संघाला आपण पाहतोय MUCC सिल्वर स्टार हा देखील ज्या प्रकारचा संघ आहे, ज्या संघाने अप्रतिम अशी कामगिरी गेल्या काही दिवसांमध्ये केली. आणि आत्ता आपण पाहतोय शौर्य हर्षित हा देखील असा संघ ज्याच्या नावावर देखील मोठमोठे आपण टायटल्स पाहतोय. अप्रतिम चेंडू, चांगला टप्पा. बॅट्समन ऑन साईडला खेळायला गेले. आता ड्रिल करून समोर दाखवतात, मात्र मंदार आपण याला पाहतोय पूर्णतः अयशस्वी. बीट केलं स्पिन करताना. धावसंख्या 44. धावांची गरज आहे 13. आणि फ्लॅट जाणार का, मात्र खेळाडू त्या ठिकाणी आहे. आणि वॉट अ कॅच बाय योगेश भालेकर. अप्रतिम रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. यश मिळत आहे आणि मॅच इज ऑन.
जाधव उर्फ पिन्या. फलंदाजीसाठी येते संतोष जाधव विश्वनाथ जाधव पिन्या यांनी खूप काही क्रिकेट एकत्र आपण पाहिलेलं आहे. ज्या वेळेस जर आपण पाहिलं तर 5 ते 7 वर्षापूर्वी एक नक्कीच पालघर वसई एक वेगळ्या नावाने हा संघ खेळत होता आणि यामध्ये फार मोठं योगदान यांचं देखील आहे. स्वर्गीय रतनबुवा ट्रॉफीमध्ये देखील आपण पाहिलेलं आहे ज्या पद्धतीने त्या संघाने केलेली कामगिरी आणि त्या संघाचा प्रतिनिधी म्हणून देखील आपण या फलंदाजाला पाहिलेला. तो आता येतोय संतोष आणि लवकर वेळ घेऊ नका, जास्त वेळ होतोय याची नोंद सामनाधिकारी विशाल नाईक यांनी देखील वारंवार सूचना करायची आहे कर्णधाराला. षटकातील शेवटचा चेंडू आहे आणि आता 7 चेंडू आणि धावांची गरज आहे. 13 क्या होगा 13 और जीतने के लिए 7 गेंदे और रनों की जरूरत है. 13 मेरा क्या रिश्ता बनेगा यहां पर गेंद और बल्ले के बीच छड़ी है जंग क्रिकेट का रंग. मिस टाइम स्ट्रोक, खिलाड़ी डीप पर है लेकिन जब तक कि वहां पर फील्ड करेंगे केवल 1 रन मुकम्मल, 1 रन का इजाफा. रन संख्या में बढ़ोतरी. रन संख्या 45. अब जीतने के लिए 6 गेंदे 12 रन की जरूरत. 6 चेंडू 12 धावांची गरज. डीजे बॉल लवकर. बॉल टाका आतमध्ये लवकर. 6 चेंडू 12 धावांची गरज आणि शेवटचं निर्णायक षटक घेऊन गोलंदाज येतोय आर्यन भोईर. या अगोदर धीरज भोईर याला आपण पाहिलं, आता आर्यन भोईर येतोय. मोठी जबाबदारी राहील व्यावसायिक क्रिकेट खेळताना. नक्कीच अशा प्रकारचे आपण कित्येक वेळा सामने पाहिलेले आहेत आणि ज्या स्थितीमध्ये हा सामना आता आहे 6 चेंडू 12 धावांची गरज. कंपल्सरी चेस. चला लवकर विवेक. आर्यन भोईर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्ट्राईकला आहे संतोष जाधव उर्फ पिन्या. नॉन स्ट्राईकला आहेत विश्वनाथ जाधव. धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. 12 6 चेंडू 12 धावांची गरज. गोलंदाज सज्ज होतो. राईट आर्म ओव्हर द विकेट फॉर द राईट हँड बॅट्समन संतोष जाधव इज ऑन स्ट्राईक. बघूया हा सामना कशा प्रकारे अटीतटीचा होऊ शकतो की फलंदाज या ठिकाणी कमबॅक करू शकतो. आपल्यामध्ये इराणी चहाचे प्रोप्रायटर शाबाजभाई यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. तुम्हाला विनंती आहे आपल्याला कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. ओव्हर टू यू राजेश सर. शाबाज भाई आप मंच के करीब आए. शाबाज भाई आपका हार्दिक स्वागत. पहिला चेंडू आर्यन. पहिला चेंडू या ठिकाणी ऑन साईडला आपण पाहतोय गॅप मध्ये असेल. 1 धाव तर पूर्ण केली मात्र विश्वनाथ स्वतः स्ट्राईक घेतोय. 5 चेंडू धावांची गरज आहे. 11. हमारे चाय शाबाज भाई जिनकी चाय की पहचान एक अलग पहचान है. कधी आपण म्हणतो की वेळेला चहा हवा असतो मात्र चहाला वेळ नसते. मात्र याचं फार मोठं उत्तम उदाहरण ज्यांचं आहे ते म्हणजे शाबाज भाई या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. मी विनंती करतोय आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली संघाच्या संघनायकाला आपण त्वरित प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. सामना अतिशय शेवटच्या स्थितीमध्ये आपण पाहत आहोत. सुरू असलेला सामना 5 चेंडू 11 धावांची गरज. आर्यन भोईर सज्ज. अतिशय चांगला फुल लेन टाकला चेंडू स्वतः त्या ठिकाणी जातोय. चेंडूला थांबवतोय. खूप चांगल्या प्रकारची कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. रनआउट होतोय मात्र स्ट्राईक विश्वनाथ स्वतःकडे घेतोय. धावांची गरज आहे 10 आणि बॉल बाकी आहे 4. काही घडू शकतं. अतिशय अटीतटीचा सामना. कोण बनणार विजेता. डीजे
टप्पा अचूक दिशाने योग्य नियंत्रणावर ही गोलंदाजी आवश्यक आहे. स्ट्राईकला विश्वनाथ जाधव, स्ट्राईकला. अप्रतिम चेंडू, चेंडू डॉट, निर्धाव. 3 चेंडू 10 धावांची गरज. अतिशय अटीतटीचा सामना. MUCC सिल्वर स्टार संघ अजून या ठिकाणी सांगतोय की येस, मॅच इज ऑन फॉर अस. शौर्य हर्षित या संघाला 3 चेंडू मध्ये धावांची गरज आहे. 10. आता मात्र आपण पाहतोय वाईड इश, लॉंग ऑफच्या दिशेने मारला फटका. खेळाडू त्या ठिकाणी येतो. 1 धाव तर पूर्ण केली. स्ट्राईकला किसन देवेंद्र. 2 चेंडू 9 धावांची गरज. सकाळच्या सत्रात पहिला सामना 2 चेंडू 11 धावांची गरज असताना साहिल पाटीलने थांबवलेला नाही. मात्र साहिल खऱ्या अर्थाने विसरणार नाही. NP स्पोर्ट्स ज्या माध्यमातून तो सामना जिंकले होते 86 चेस करताना. 2 चेंडू 9 धावांची गरज. आर्यन भोईर सज्ज आणि फुल टॉस चेंडू होता. मात्र या चेंडूवर निश्चितपणे टायमिंग होत नाहीये आणि या ठिकाणी बॅटिंग टीम कडून रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. तो म्हणजेच स्ट्राईकच्या वरती चेंडू आहे का नो साठी. बॉल 9ची गरज असताना या ठिकाणी आपण पाहतोय फेअर डिलिव्हरी आणि 1 बॉल आणि धावांची गरज आहे आता. 8. 1 बॉल 8, 1 बॉल 9. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये स्वप्नील कोळी यांनी कांदिवलीच्या मैदान 1 बॉल 9 आहे. 8 कारण 19 आपण 49 48 आहे धावसंख्या आणि 1 बॉल 9 धावांची गरज आहे. ज्या पद्धतीने 1 धाव महत्वाची आहे 2 बॉलमध्ये आणि 1 धाव ज्या पद्धतीने आपण पाहिलेली आहे. ऐकला फलंदाज सज्ज विश्वनाथ जाधव. अप्रतिम गोलंदाजी आर्यन भोईर. उंच मारलेला फटका मात्र खूप उशीर झालेला आहे. निश्चितपणे 1 धावाने 1 विजय आपण पाहतोय. विजयी संघ ठरतोय MUCC सिल्वर स्टार आणि या संघाने पुन्हा एकदा दाखवून दिलं की why we are the champion, why we are the winners. At the last moment, Aryan Bhoir who bowled a terrific line and length, cool and patience, calm and cool. What a bowling this has been bowled with the last over. It's a really crucial over. आणि या ठिकाणी मी विनंती करेन MUCC सिल्वर स्टार संघाच्या संघनायकाला आपण टॉस साठी नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचं आहे. आदित्य प्रिया लॉजिस्टिक कोळंबोली विरुद्ध या सामन्याचा आपण नाणेफेक आता या ठिकाणी घेणार आहोत. खूप चांगला सामना पाहायला मिळाला. ज्या स्थितीमध्ये सामना होता 6 चेंडूमध्ये 12 धावांची गरज असताना अक्षरशः असं वाटलं होतं की सामन्यामध्ये निश्चितपणे अप्पर हँडला आहे संघ तो म्हणजेच शौर्य हर्षित आणि त्यानंतर आर्यन भोईरने टाकलेलं षटक निर्णायक ठरलं. 1 मोठा फटका मात्र प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार हे या ठिकाणी सांगू शकत नाहीये आणि ते गोलंदाज आर्यन भोईरने